विद्यार्थी मित्र हो, मागील प्रकरणामध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पनेचा अभ्यास केला आहे. ही संकल्पना अभ्यासत असताना उपयोगिता मागणीचा आधार आहे या संदर्भातले वैशिष्ट्ये उपयोगितेचे आपण त्यामध्ये बघितलेले होते. विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता व्यक्तीच्या मनामध्ये त्या वस्तूविषयीची इच्छा निर्माण करते, पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. अनेक वेळेला आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये मागणी हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो, ढोबळमानाने त्याचा वापर केला जात असतो. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर मागणी या शब्दाचा अर्थ बघितला तर तो वेगळ्या स्वरूपामध्ये अभ्यासला जातो, किंबहुना त्याकडे बघितले जात असते. आपण या नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे मागणीचे विश्लेषण, डिमांड ॲनालिसिस. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मागणीची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दलची माहिती आपणास घ्यावयाची आहे, किंबहुना त्याविषयीचे जे घटक आहेत ते या अंतर्गत आपण समजून घेणार आहोत. मागणीचे विश्लेषण करत असताना व्यक्तीच्या किंवा उपभोक्त्याच्या बाजारातील खरेदीच्या निर्णयाशी किंवा त्याच्या वर्तनाशी निगडीत असलेल्या बाबी या प्रामुख्याने या प्रकरणाअंतर्गत आपणास बघायला मिळतील, की ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूला बाजारामध्ये मागणी का करतो किंवा तिची खरेदी का करतो, किती प्रमाणात करतो, केव्हा करतो, कधी करतो, यासारख्या गोष्टींचा प्रामुख्याने यामध्ये आपल्याला आढावा हा घेतलेला बघायला मिळेल. यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या बाबी अभ्यासणार आहोत त्यामध्ये मागणीची संकल्पना किंवा तिचा अर्थ आणि व्याख्या ह्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मागणीच्या ज्या दोन संकल्पना आहेत, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक, याविषयीची देखील आपण माहिती बघणार आहोत. ज्या वेगवेगळ्या गरजा भागवित असताना वेगवेगळ्या वस्तूंची व्यक्तीच्या माध्यमातून बाजारात मागणी केली जाते, त्यावरून मागणीचे प्रकार हे अभ्यासले जातात. तसेच बाजारातील वस्तूच्या खरेदीच्या संख्येवरती परिणाम करणारे जे घटक असतात त्याला मागणी निर्धारित करणारे घटक म्हणून देखील ओळखले जाते, त्यांचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. तसेच डॉक्टर अल्फ्रेड मार्शल पुन्हा मागणीचा नियम यामध्ये मांडताना आपल्याला बघायला मिळतील, किंवा त्याविषयीचा जो सिद्धांत आहे की ज्या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत आणि बाजारात केली जाणारी वस्तूची मागणी या संदर्भातली जी परस्पर संबंधातली जी बाब आहे ती यामध्ये आपण बघणार आहोत. आणि शेवटी मागणीतील विचलन हा एक मुद्दा शेवटच्या भागामध्ये आपल्याला बघायचा आहे. मागणीच्या संकल्पनेकडे जाण्याच्या अगोदर आपण या प्रकरणातला काही भाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती ही घेणार आहोत. हा भाग जरी अभ्यासक्रमातून कमी केलेला असेल तरी विद्यार्थ्याने स्वयंअध्ययनासाठी या घटकांचा विचार करायला हरकत नसेल. कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमामध्ये पान क्रमांक 19 वरती मागणी वक्राच्या संदर्भातली जी स्थिती आहे, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारी, त्याची जी कारणे आहेत ती कारणे या प्रकरणातनं वगळण्यात आलेली आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये त्या पानावरचा पहिला आणि दुसरा परिच्छेद हा कमी केलेला आपल्याला आहे. त्याचबरोबर पान क्रमांक 25 वर देण्यात आलेला तुम्हाला माहीत हवं या संदर्भातला काही भाग आहे तो त्यामध्ये वगळण्यात आला आहे किंवा कमी केलेला आहे. आता आपण आपल्या मूळ संकल्पनेकडे येऊया, ती म्हणजे मागणीची संकल्पना होय. नेहमीच्या बोलण्यामध्ये आपण या संकल्पनेचा वापर करत असतो, ढोबळमानाने उपयोग केला जात असतो. जसे काही उदाहरणं आपण इथे घेऊया. मुलाने आईकडे केलेली चॉकलेटची मागणी असेल, किंवा विद्यार्थ्याने अभ्यासासाठी शिक्षकाकडे केलेली पुस्तकाची मागणी असेल, किंवा आपण अनेक वेळेला
मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद व्यक्त करत असताना त्याच्याकडे पार्टीची केलेली मागणी असेल, यासारख्या गोष्टी प्रामुख्याने आपण मागणी या शब्दाशी जोडत असतो. हा खऱ्या अर्थाने आपल्यासाठी व्यवहारातला वापर झाला, ढोबळमानाने त्याचा केला जाणारा उपयोग झाला. परंतु या व्यावहारिक भाषेपेक्षा मागणी या शब्दाचा जो अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अर्थ आहे, तो वेगळ्या स्वरूपामध्ये सांगितला जातो किंबहुना अभ्यासला जात असतो. बऱ्याचदा इच्छा, गरज व मागणी हे जे शब्द आहेत ते एकाच अर्थाने उपयोगात आणले जातात किंवा त्याचा प्रयोग हा केला जात असतो. परंतु या शब्दांमध्ये सुद्धा एक वेगळेपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात इच्छा या शब्दाचा जर विचार केला तर एखादी वस्तू व्यक्तीला हवीहवीशी वाटणे किंवा ती आपणाकडे असावी या स्वरूपातली जी मनामध्ये भावना निर्माण होते तिला आपण इच्छा म्हणत असतो किंवा त्या प्रकारची स्थिती तिथे लागू केली जात असते. परंतु इच्छा म्हणजे मागणी नसतात किंवा त्याला मागणी म्हणता येत नाही. त्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडाव्या लागतात. तर गरज या शब्दाचा जर विचार केला तर एखाद्या गोष्टीची व्यक्तीला असलेली आवश्यकता या अनुषंगाने त्याचा विचार केला जात असतो. जसं एखाद्या शिक्षकाला रिसर्च करण्यासाठी किंवा संशोधनासाठी पुस्तके हवी असतील किंवा त्याची आवश्यकता जर असेल तर त्यावेळेला ती गरज त्या शिक्षकाकरिता तिथे अभ्यासली जाते किंवा त्या शब्दाचा प्रयोग तिथे केला जातो. परंतु ही गरज सुद्धा पूर्ण करताना पैसा जर नसेल तर ती गरजच राहते, ती मागणी होऊ शकत नाही. आता हे प्रामुख्याने इच्छा आणि मागणी या दोन शब्दांमध्ये असलेला जो बदल आहे, फरक आहे, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि असा फरक लक्षात घेत असताना आपण इच्छा या शब्दाचा सुरुवातीला अर्थ हा अभ्यासणार आहोत. इच्छा म्हणजे एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे किंवा आपल्याजवळ असावी या प्रकारची जी भावना आहे ती यामध्ये प्रामुख्याने अभ्यासली जाते किंवा सांगितली जात असते. अशा इच्छा अनेक असतात, त्यांना बंधने नसतात, कोणत्याही प्रकारच्या मर्यादा या इच्छांवरती मानवाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत. आणि अशा प्रत्येकाच्या असलेल्या इच्छा ह्या पूर्ण होतातच असे नाही. जसं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे छानपैकी चारचाकी गाडी असावी, त्या चारचाकी गाडीमध्ये कुटुंबाबरोबर मनसोक्त फिरावे आणि त्यातून आनंद मिळवावा. परंतु ही इच्छा प्रत्येकाची पूर्ण होतेच असे नाही. का होत नाही याच्या पाठीमागची कारणे आपणास माहिती. किंवा आपण असंही म्हणू शकतो की 100 कोटी लोकांना वाटते की आपल्याकडे संगणक असावा किंवा महागडा फोन असावा, परंतु प्रत्येक त्या 100 कोटी लोकसंख्येकडे त्या प्रकारची संगणक विकत घेण्यासाठी लागणारी पैसाचं पाठबळ किंवा खरेदीची क्षमता असेलच असे नाही. कारण आपण बाजारामध्ये साध्या साध्या वस्तू सुद्धा विकत घेऊ शकत नाही, उपलब्ध करून घेऊ शकत नाही. हापूस आंबा घेण्याची इच्छा असते, बाजारात जातो, 200 रुपये किलो भाव त्याचा ऐकतो आणि साधे गावठी आंबे घेऊन घरी परत येत असतो. आणि म्हणून इच्छा ह्या मागणी होऊ शकत नाही किंवा इच्छेला आपल्याला मागणी म्हणता येऊ शकत नाही. अशा इच्छेचं रूपांतरण हे मागणीमध्ये होऊ शकतं. इच्छेचे रूपांतरण मागणीमध्ये होऊ शकतं, परंतु केव्हा? जेव्हा अशा इच्छेला खरेदी शक्तीचे किंवा पैशाचे पाठबळ लाभते, खरेदी शक्तीचे किंवा पैशाचे पाठबळ लाभते, तेव्हा ती इच्छा मागणीमध्ये रूपांतरित झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. ही स्थिती समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा इथे वापर करणार आहोत, मदत ही घेणार आहोत. चित्रामध्ये एक लहान मुलगा आहे. त्या लहान मुलाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपल्याकडे सायकल असावी. आता ही सायकल असावी अशा प्रकारची त्याची जी भूमिका आहे किंबहुना त्याच्या मनामध्ये आलेला जो विचार आहे त्याला आपण इच्छा म्हणत असतो. आता ही इच्छा केव्हा पूर्ण होऊ शकते? जेव्हा त्याच्या इच्छेला पैशाचे पाठबळ हे प्राप्त होईल.
की जे त्याच्या वडिलांकडून मिळालेल्या पैशाद्वारे तिथे आपणास बघायला मिळते की ज्यातून तो त्या सायकलीची बाजारातली असलेली किंमत सहजपणे देऊ शकेल. मग आता इच्छा होती, त्याला वडिलांनी दिलेल्या पैशाच्या मदतीच्या माध्यमातून पैशाचे पाठबळ पण प्राप्त झाले किंवा वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे ती त्याला तिथे प्राप्त करता आली, म्हणून याला मागणी म्हणणार का? तर नाही. तर याचबरोबर पैसे खर्च करण्याची सुद्धा त्याची तयारी असली पाहिजे. आणि जेव्हा तो बाजारात जाऊन सायकल दुकानातून सायकल विकत घेतो तेव्हा त्याची सायकल विकत घेण्याची इच्छा ही मागणीमध्ये रूपांतरित झालेली आपणास बघायला मिळते. आणि म्हणून मागणीची व्याख्या किंवा अर्थ करत असताना तो आपल्याला असा सुद्धा मांडता येऊ शकतो की अशी कोणती इच्छा की ज्या इच्छेला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते ती मागणी म्हणून ओळखली जात असते. सूत्ररूपात जर सांगायचं ठरलं तर मागणी बरोबर इच्छा अधिक पैशाचे पाठबळ अधिक खर्च करण्याची तयारी, अशी एक साधी सोपी व्याख्या ही आपण मागणीची इथे बघत आहोत, किंबहुना आपल्याला सांगता येऊ शकते. परंतु हे मांडत असताना पुन्हा एक बाब जी प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे की सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, परंतु मागणी म्हणजे काय असतात? परिणामकारक इच्छा असतात. आता ही संकल्पना अधिक सविस्तरपणे समजून घेत असताना की ज्यामध्ये आपण मांडत आहोत मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिकता असते, मानसिक तयारी असते. ही स्थिती समजून घेत असताना सुरुवातीला या दिलेल्या ज्या संकल्पना आहेत किंवा उदाहरणं आहेत त्या उदाहरणांना तुम्हाला संकल्पना इथे सुचवायच्या आहेत. एक जी दिलेली आहे ती म्हणजे गरीब व्यक्तीला कार हवी आहे, याला तुम्ही कोणती संकल्पना लागू कराल त्याचा विचार करा. दुसरे जे उदाहरण दिले आहे ते म्हणजे एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली, तर त्या उदाहरणाला कोणती संकल्पना आपल्याला लागू करता येऊ शकेल तुम्ही स्वतः नोंदवायचं आहे, त्यावरती विचार करायचा आहे. आता पुढच्या भागामध्ये किंवा आपण जी माहिती घेणार आहोत की वरील जे उदाहरण आपण बघितलं किंवा व्याख्या बघितली त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने खालची काही वैशिष्ट्ये त्या दिसून आली, ज्यात गरीब व्यक्तीची मारुती कार विकत घेण्याची इच्छा म्हणजे मागणी नसते. कारण काय? तर त्याच्याजवळ पैशाचे पाठबळ नसते, खरेदीची क्षमता नसते. दुसरं उदाहरण इथे आपण ही व्याख्या समजून घेत असताना किंवा तिची वैशिष्ट्ये बघत असताना जे मांडलेलं आहे, कंजूस व्यक्तीची विमानाने प्रवास करण्याची इच्छा, याला मागणी म्हणता येईल का? तर नाही. कारण काय? त्याच्याजवळ पैसा आहे, पैशाचे पाठबळ आहे, खरेदीची त्याची क्षमता पण आहे, परंतु त्याच्या कंजूस स्वभावामुळे तो पैसा खर्च करू इच्छित नाही, म्हणजे त्याची खर्चाची तयारी नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सर्व इच्छा मागणी होऊ शकत नाहीत किंवा सर्व इच्छा या मागणी नसतात. मग अशा सर्व इच्छा केव्हा मागणी होऊ शकतात? जेव्हा त्यासाठी वस्तू खरेदीची इच्छा असेल, वस्तू खरेदीसाठी आवश्यक पैसा असेल, त्याचबरोबर व्यक्तीची खर्च करण्याची काय असावी? तयारी असावी. त्याच वेळेला या इच्छेचं रूपांतरण मागणीमध्ये झालेलं आपणास बघावयास मिळू शकतं. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये मागणीची एक दुसरी व्याख्या केली जाते जी प्राध्यापक बेनहॅम यांनी मांडलेली आहे. काय म्हणतात ते? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. आता या वरच्या व्याख्येवरून जी वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट होतात ती कोणती आहेत? एक म्हणजे मागणीची संकल्पना ही सापेक्ष संकल्पना असते, निगडीत संकल्पना आहे. थोडक्यात कशाशी निगडीत आहे? तर विशिष्ट वेळ, विशिष्ट किंमत किंवा त्या वस्तूची नगसंख्या या सर्वांचा संदर्भ मागणी व्यक्त करीत असताना देणे आवश्यक असतो. जर यापैकी एकही जर घटक तिथे व्यक्त केला जात नसेल तर मागणीचा परिपूर्ण अर्थ आपणास प्राप्त होणार नाही. मग ही व्याख्या समजून घेत असताना आपणास या पुढील बाबींचा प्रामुख्याने त्यात विचार करावा लागत असतो. आता व्याख्येमध्ये काय सांगितलेलं होतं
की विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला, म्हणजे मागणी ही नेहमी किमतीच्या संदर्भामध्ये दर्शवली जाते किंवा व्यक्त केली जात असते. मग उदाहरणार्थ नाशिकच्या बाजारामध्ये 1000 सायकलींची मागणी आहे. याला काही अर्थ आहे का हो? नाही. कारण काय? तर त्या 1000 सायकलींपैकी एका सायकलची किंमत काय आहे हे तिथे स्पष्ट नाही. तोपर्यंत मागणी किती हे सांगता येणं शक्य नाही, किंबहुना त्या प्रकारची स्थिती मांडणं अयोग्य असेल. त्याचबरोबर काय दाखवलं गेलं पाहिजे मागणीमध्ये? कालावधी. वेळ आणि काळ जर बदलला तर मागणीमध्ये माहिती आपल्याला बदल होत असतो. आपण उदाहरण घेतलंय की रेनकोटची मागणी जूनमध्ये असते, ती जानेवारीत असेलच असे नाही. पुस्तकांची मागणी जून महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण शाळा सुरू झालेल्या असतात. तीच उन्हाळ्यामध्ये बघायला मिळेलच असे नाही. अशा अनेक वस्तूंच्या संदर्भातल्या आपल्याला या बाबी प्रामुख्याने आपण मांडू शकतो आणि म्हणून मागणी व्यक्त करत असताना त्या कालावधीशी संबंधित असतात. अशा प्रकारची तिथे भूमिका ही मांडली जात असते. त्यानंतर पुढचा जो त्यामध्ये प्रामुख्याने घटक लक्षात घेतला जातो तो म्हणजे मागणी ही विशिष्ट नगांशी किंवा त्यांच्या संख्येशी म्हणजेच परिमाणांशी काय असते? संबंधित असते. म्हणजे नुसतं किंमत व्यक्त करून किंवा कालावधी व्यक्त करून या प्रकारची स्थिती आपण परिपूर्ण अर्थ प्राप्त करून घेण्याकरिता निर्माण करू शकत नाही. तर ती निर्माण करून घेण्यासाठी आपणास त्या वस्तूच्या नगांच्या संख्येचा देखील उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. तसं उदाहरणामध्ये आपण मांडलेलं आहे की ₹2000 किंमत असलेल्या सायकलींची एका दिवसाला नाशिकमध्ये असलेली मागणी ही इथे आपल्याला जर सांगायची असेल तर त्यासाठी नग संख्या देखील व्यक्त करणं गरजेचं आहे. किंमत आहे 2000. त्यानंतर कालावधी लक्षात घेतला एका दिवसाचा, परंतु किती नग संख्या किंवा किती सायकली विकत घेतल्या जातील किंवा लोक खरेदी करतील किंवा विक्री केली जाईल याबद्दलची स्थिती यामध्ये लक्षात घेतली जात नसल्याने आपण परिपूर्ण असा मागणीचा जो अर्थ आहे तो यामध्ये मांडू शकत नाही किंवा लक्षात घेता येत नाही. म्हणून आपण असं म्हणूया की मागणीमध्ये किमतीला, कालावधीला आणि वस्तूंच्या नगसंख्येला म्हणजेच परिमाणाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान असते. या बाबींना आपणास मागणीची संकल्पना व्यक्त करताना तिथे स्थान देणं महत्त्वाचे असते. अशा स्वरूपात आपण 2 व्याख्या या मागणीच्या बघितल्यात. एक जी होती ती म्हणजे अशी इच्छा की ज्या इच्छेला खरेदी शक्तीचे पाठबळ असते आणि तिथे व्यक्तीची खर्च करण्याची मानसिक तयारी असते किंवा तो त्या प्रकारचा खर्च करण्यास इच्छुक असतो. त्यानंतर दुसरा जो भाग बघितला तो विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगांची संख्या म्हणजे मागणी होय. या 2 व्याख्या इथे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. व्यवस्थितपणे त्यांचं अवलोकन करायचं आहे. धन्यवाद.